बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम. पण तुमचा मुलगा विश्वास पुण्याहून केव्हा येणार आहे? अहो खरं तर या 2-4 दिवसात यायला हवा होता तो. अच्छा. पण त्याच्या मोबाईलवर तो काही उत्तर पण देत नाहीये. हो आय सी. तुमची ती शाळेची हेडमास्टरीण विमल वाटवे, हां तिचं काय? तिचा मी गेला 2 दिवस शोध घेतोय. म्हणजे तिच्या घरीही जाऊन आलो, शाळेतही जाऊन आलो. सिद्धार्थ आचार्य हा वामनरावांची सही घेऊन आला म्हणून आपण त्याची ट्रस्टी आणि अकाउंटंट म्हणून नेमणूक केली. पण अलीकडे तुम्ही पुन्हा नवीन ट्रस्टीची नेमणूक करा म्हणून इतर ट्रस्टींची सही घेऊन एका साध्या कागदावर सही केली आहे? नाही. तुम्ही सही केली आहे. मी सही केली? मी नवीन ट्रस्टी म्हणून कुणाला अपॉइंट केलंय? अहो माझी खात्री आहे. कोल्हापूरला रंकाळा तलावात एक बॉडी सापडली. पाण्यामुळे बॉडी खूप फुगलेली होती. पण तू तेव्हाच आम्हाला फोन का नाही केलास? आम्ही आलो असतो तिकडे लगेच. मुद्दामून केला नाही, कारण तुम्हा दोघांनाही तो धक्का सहन झाला नसता रे. कारण तुझ्यासाठी आणि माईसाठी बाप्पा म्हणजे बाप्पा त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. आणि त्यांनी जर शिक्षा नाही दिलं तर मी शिक्षा देईन त्याला. शांत हो आनंद, शांत हो. पण माईला आत्ताच काही बोलू नकोस. हा, प्रॉमिस? मी आत्ताच प्रवास करून आलोय, रांगोळ करून येतो. हॅलो पेंडसे काका. हा बोल आनंद. काका विश्वास दादा आता पुण्याहून आला. त्यांनी एक बातमी दिली की बाप्पांचं काय? बाप्पा रंकाळ्याच्या तलावात बाप्पाची बॉडी सापडली म्हणून. काय? कोणी सांगितलं? तुमच्या लोकल पोलीस स्टेशनने. तुझ्या विश्वासचे लोकल पोलीस मित्र दिसत आहेत. हे बघ, काळजी करू नकोस, मी चौकशी करतो. किंवा स्वतः कोल्हापूरला जाऊन येतो. रात्रभर प्रयत्न करतो. तू काही काळजी करू नकोस. तू फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर. कळलं? काका प्लीज बाप्पाला शोधा तुम्ही. नक्की शोधेन, काही काळजी करू नकोस. आणि जर त्याला काही झालं असेल तर लपवू नका माझ्यापासून, सांगून टाका मला. त्यांना काहीही होणार नाही, मी तुला शब्द देतो. हॅलो आनंद. आनंद. बाप्पा कुठे आहात तुम्ही? आनंद. आनंद, मी सुरक्षित आहे पुरा. आणि या सगळ्या कारस्थानी लोकांवर लक्ष ठेवून आहे. हे बघ, तू कोणाला आत्ताच बोलू नकोस. योग्य वेळी मी परत येईन.
पोरा आपला बुद्धिबळातला राजा जपून ठेवा. काळजी करू नका बाप्पा, बुद्धिबळाचा राजा अगदी सुरक्षित आहे, अगदी सुरक्षित आहे. काय जाधव, आश्रमातलं अन्नसत्र सोडून बाहेर कुठे गेला होतास? खजिनदार साहेब, बेकरीत गेलो होतो पावाची ऑर्डर द्यायला. माझ्या जबाबदारीपासून मी पळत नाही. अरे तुमच्यामुळे तर आश्रम चालतो. तू आहेस, कामात आहे. तोंबडे कळतात मला. अरे रागवू नकोस रे, मस्करी गेली. बसवलात का? मला सांग, आपली ती हेडमास्टर वाटवे बाई कुणालाही न सांगता कुठे गेली रे? आता मला काय माहित. अरे तू तिचा मित्र आहेस. प्रधान साहेब, स्टाफशी बोलणं, मायाने वागणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. अगदी बरोबर. त्यात आपण सगळ्यांनी, वामनरावांनी हॉस्टेलची, शाळेची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली. ती तू इमानानं पावतोस याची खात्री आम्हा सगळ्यांनाच आहे. मला सांग, हे हेडमास्टर वाटवेबाई इतके दिवस येत नाही याची पोलीस तक्रार करायला नको? आता आपण कशाला करायची? ती आपल्या पेरोल वरती आहे. ही केव्हाही आपल्या नोकरीवर लात मारू शकते. पण न कळवता? त्याला आता आपण काय करणार? 2 दिवसांनी आश्रमाच्या नियमाप्रमाणे कामच सगळ्यांना कळवतील आणि तिला काढून टाकतील. आणि ती गेल्यामुळे शाळा काय बंद पडली आहे का? इतर मास्तरणी आहेत ना. अगदी बरोबर. येतो मी. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं कामत. तेव्हा विमल वाटवेने जास्त तोंड उघडलं ना तर सरळ तिची सुपारी देऊन मोकळे व्हा. अहो, तिची सुपारी दिली पण त्या आधीच ती पळाली. आता ती कुठे बोलली, ते पत्र सगळ्यांना दाखवत सुटली तर काही होत नाही हो. त्या सह्या आपण केलेल्या नाही, ते पत्र आपण लिहिलेलं नाही, त्या सगळ्या सह्या फोर्ज केल्यात त्या वाटवे बाईंनी. असं त्यांच्यावरच ढकलायचं, आपण हात वर करायचे आणि मोकळा व्हायचं. अहो, पण पोलीस अधिक खोलात शिरले तर? काही काळजी करू नका हो. जोपर्यंत या देशामध्ये काळा पैसा आणि भ्रष्टाचार आहे ना, तोपर्यंत काही होत नाही. सगळे सही सलामत सुटतात. आणि या केसची चौकशी कोण करतोय? पेंडसे. अहो, आमच्या आनंदचा होणारा सासरा. आता त्याने जर मलाच जेलमध्ये टाकलं तर त्याची अब्रू नाही का जाणार? त्या पेन्सिलला तुम्ही ओळखत नाही, फार जबरी चौकशी करतो. काय चौकशी केली त्यानं? अहो, आमची जेव्हा चौकशी केली ना तेव्हा त्याने प्रश्न विचारला, वामनराव जेव्हा परागंदा झाले त्या दिवशी नेमकं काय झालं? तुम्हा दोघांना मी एक प्रश्न विचारतो. ज्या दिवशी वामनराव परागंदा झाले त्या दिवशी नेमकं काय घडलं? काय नाही साहेब, म्हणजे ट्रस्टींची मीटिंग असेल ना तरच मी त्यांना भेटतो, किंवा काही अर्जंट काम असेल तेव्हाच. आणि त्या दिवशी तर मी त्यांना भेटलोच नाही. हवं तर विचारा ना तुम्ही. हो. कामत, हे खरं बोलतायत? अगदी खरं बोलतायत साहेब. काय आहे, गेली 21 वर्ष मी वामनरावांबरोबर निष्ठेनं काम करतो. 10 वर्ष सतत सेक्रेटरी म्हणून त्यांच्या बरोबर राहत असे. काय? हो. आणि तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्ट वामनराव मला विश्वासाने सांगायचे. आणि मी त्यांचं तसं प्रामाणिकपणे अजूनपर्यंत काम करत आलोय. त्या दिवशी नेमकं काय घडलं? दिवसभर वामनराव सतत आश्रमाचं काम करत बसायचे. देणग्या, इतर ऑफिसच्या कामासाठी काही गरज लागली तर मला बोलवायचे. त्या दिवशी बोलवलं होतं? नाही, दिवसभरात मला बोलवलं नाही, पण रात्री मात्र त्यांनी मला फोन केला होता. आय सी. म्हणजे त्याच्या 3rd डिग्रीला तुम्ही घाबरलात? घाबरणार नाही? घाबरायचं कशाला? अहो, पोलिसांची ही पद्धतच असते सत्य बाहेर काढून घेण्यासाठी. आता तुम्ही करेक्ट स्टेटमेंट दिलेत ना, तीच मेंटेन करायची शेवटपर्यंत.
अहो तसं आम्ही स्टेटमेंट शेवटपर्यंत कायम ठेवू, पण आम्हाला झोडपलं तर कोर्टात सिद्ध करावं लागेल, आणि सिद्ध करायचे म्हटल्यानंतर पुरावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे आमचे बाप्पा. आणि ते तर आता नाहीत. बाप्पा परत आले तर, म्हणजे वामनराव परत आले तर? बाप्पा उर्फ या आश्रमाचे संचालक वामनराव गोखले कोल्हापूरच्या रंकाळा तलावातून डायरेक्ट स्वर्गात गेले. हो, मी स्वतः त्यांची बॉडी बघून आलोय. काय? बाप्पांनी बहुतेक आत्महत्या केली असावी. विश्वासराव, आता तुम्हाला भीती कोणाची? पेन्सिनची? ती सोडा हो. वा, म्हणजे ग्रेट आहात तुम्ही विश्वासराव. आपल्या कामाचं काय झालं? नाही म्हणजे रेडी आहे. म्हणजे श्यामनं आपल्या या मूळ जमिनीच्या कॉपीची झेरॉक्स कॉपी मारली आहे आणि रेडी ठेवली आहे. म्हणाला तुम्ही पैसे द्या आणि ती कॉपी घेऊन जा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पैशाची व्यवस्था उद्या होईल. श्यामला सांगा ते सगळं घेऊन या म्हणून. त्याच्या माणसासहित यायला सांगा. त्या आश्रमाच्या झेरॉक्स माझ्या हातात आल्या ना की मला माझं काम करायला सुरुवात करायची. म्हणजे ते सगळे पेपर्स मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणून प्रोड्यूस करायचे आणि आश्रमाची सगळी जमीन माझ्या नावावर करून घ्यायची. नाही बापरे, पण म्हणजे हे सर्व म्हणजे नाही नाही, ते काम माझं मी करणार. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही आता बुद्धिबळ खेळा, नाहीतर निवांत झोपा. हा, काय घाबरताय काम? नमस्कार. या या, बसा बसा ना भाऊजी, बसा. बासुरीजी, मला कळलंय सगळं. तुम्ही जे करताहात ना ती खूप चांगली गोष्ट करताहात. बघा, आश्रमातल्या मुलांवरचं प्रेम, त्यांच्यावरची माया, याची कल्पना आहे आम्हाला. आणि माझ्या आनंदवर तर तुम्ही अगदी मुलासारखं प्रेम करताहात. अहो, यालाच तर मातृत्व म्हणतात. हेच तर मातृत्व, हो नाही का? अगदी योग्य बोललात माई. माई, ऑफिस मधून फॉर्म आणलाय तो भरते. आमच्या सगळ्यांच्या सह्या करू आम्ही त्याच्यावर. माई, ही 2 मुलं मी दत्तक घेतली आहेत. याचा अर्थ आश्रमातली बाकीची मुलं माझी नाहीत असा धरू नका बरं का. काहीतरीच काय बोलता बासुरीजी? अहो, तुमच्यामुळे आमच्या आश्रमाला जीवदान मिळालं, त्याची जाणीव आहे आम्हाला. चला, तुम्ही प्रथम ट्रस्टी आहात ज्या खऱ्या अर्थानं आश्रमातली अनाथ मुलं तुम्ही दत्तक घेता. खरंच मनापासून तुमचं अभिनंदन. तुमच्या दोघांचे आभार. हा विषय झालाच हो. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे बाप्पाजींचा पत्ता अजून लागत नाहीये. माई, पेडसे साहेब त्यासाठी जीवाचं रान करतायत. माझी खात्री आहे ते परत येतीलच. तुमची माझी प्रार्थना अशी वाया नाही हो जाऊ दे. नक्की येतील. ही विमल वाटवे अशी एकाएकी कुठे गायब झाली? तिच्या काही नातेवाईकांविषयी काही माहिती? मी त्यासाठी कामताना विचारलं. मग तिचं असं कुणीच नाहीये. मराठवाड्यात तिची एक भाची असते, पण तिथेही ती गेलेली नाही. मग कुठं गेली असेल ती? माई, मी तुमची क्षमा मागते. कशाबद्दल? तुम्हाला तरी कारण माहित आहे का? हो, म्हणजे त्या दिवशी त्या क्षणाला आनंद बरोबर मी पण तिथेच होते. आनंद तुम्हाला काही? माझा आनंद माझ्यापासनं काहीही लपवत नाही. तिच्या पत्रावरच्या सह्यांबद्दल मी प्रधान सरांशी बोलले. माफ करा माई, पण तिच्या पत्रावर माझी सही कोणीतरी फोर्ज केलेली असेल. तशी खात्री आहे मला. पेंडसे साहेबांनी ते पत्र दाखवलं.
आनंदने मला सांगितलं की मी माझ्या पद्धतीने समजावून सांगेन पेंडसे साहेबांना. तसं जर त्यांनी केलं ना तर खऱ्या सूत्रधाराचा ठाव ठेकावा लागेल. माझ्या घरात पैसा नाचणार ग बाई नाचणार, मी दागिन्यानी मडणार ग बाई मडणार ग. चला, सगळे तांदळातले खडे निघून गेले, आज भात स्वच्छ होणार. पेंडसे साहेबांनी ते पत्र दाखवलं. आनंदने मला सांगितलं की मी माझ्या पद्धतीने समजावून सांगेन पेंडसे साहेबांना. तसं जर त्यांनी केलं ना तर खऱ्या सूत्रधाराचा ठाव ठेकावा लागेल. अहो, किती धोरणी आणि दूरदर्शी मुलगा आहे हा. अहो, आमच्या अगदी बाप्पासारखाच. ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका आणि कुणाला विचारू सुद्धा नका. त्याचं कारण माहित आहे. पण तुमची सही. माझ्या सहीचं काय घेऊन बसलायत? माझ्या अडाणीची सही कुणी करेल? तुमच्यासारखी ज्यांनी तुमची सही केली त्यांनी माझी केली असणार. अगदी सोपी गोष्ट आहे ही. पण माई, आता आपण काय करायचं? काही नाही, विमल वाटवेची वाट पाहायची. खरं तर पेंडसे साहेब बाप्पाचा शोधण्यासाठी तिचा शोध घेत आहेत आणि ती एकाएकी गायब झाली याची कल्पना असावी त्यांना. आणि आपल्याला सुद्धा काही माहिती नाही हो तिच्याविषयी. माई, ज्याने हे कारस्थान रचलं त्यानेच तिचा खून केला नसेल ना? बापरे, ती शक्यता नाकारता येत नाही हो. बघूया काळाच्या गर्भात काय दडलंय ते. एक ना एक दिवस सगळं पुढे येईलच ना. खोटं कधी पचत नाही आणि लपत सुद्धा नाही. बर माई, निघू आम्ही. येत आहे? हा, येतो. नमस्कार. माझी सही कुणी केली असेल? कामतनी की जाधवनी की स्वतः वाटवेबाईंनी? माझा विश्वास नाही. या मुलावर माझा अजूनही विश्वास आहे. पण आनंद म्हणतो तसा त्याच्या गोड बोलण्यामागे त्याची काही महत्वाकांक्षा म्हणजे पैशाचा लोभ, त्याच्या मनात काय दडलं असेल देवाला ठाऊक. ते काही नाही. विश्वासची खोली तपासायलाच हवी. त्याचा हस्ताक्षर. देवा देवा, माझा मुलगा या सामील असता कामा नाही रे बाबा. काही नाही, आईची माया बाजूला ठेवायलाच हवी. विश्वासची खोली तपासायलाच हवी. माझ्या घरात पैसा नाचणार ग बाई नाचणार, मी दागिन्यानी मडणार ग बाई मडणार ग. चला, सगळे तांदळातले खडे निघून गेले, आज भात स्वच्छ होणार. आपल्या विरुद्धातला सगळा पुरावा नष्ट झाला. शाबास शाबास. हा, तू दिलेले 15,000 त्यांना दिले, अजून आपल्याला 10 आत्ता देतो रे. माई, ज्याने हे कारस्थान रचलं त्यानेच तिचा खून केला नसेल ना? बापरे, ती शक्यता नाकारता येत नाही हो. बघूया काळाच्या गर्भात काय दडलंय ते. एक ना एक दिवस सगळं पुढे येईलच ना. खोटं कधी पचत नाही आणि लपत सुद्धा नाही. बर माई, निघू आम्ही. येत आहे? हा, येतो. नमस्कार. माझी सही कुणी केली असेल? कामतनी की जाधवनी?
की स्वतः वाटवेबाईंनी? माझा विश्वास नाही. या मुलावर माझा अजूनही विश्वास आहे. पण आनंद म्हणतो तसा त्याच्या गोड बोलण्यामागे त्याची काही महत्वाकांक्षा म्हणजे पैशाचा लोभ, त्याच्या मनात काय दडलं असेल देवाला ठाऊक. ते काही नाही. विश्वासची खोली तपासायलाच हवी. त्याचं हस्ताक्षर. देवा देवा, माझा मुलगा या सामील असता कामा नाही रे बाबा. काही नाही. आईची माया बाजूला ठेवायलाच हवी. विश्वासची खोली तपासायलाच हवी. माझ्या घरात पैसा नाचणार ग बाई नाचणार. मी दागिन्यांनी मडणार ग बाई मडणार ग. चला, सगळे तांदळातले खडे निघून गेले. आज भात स्वच्छ होणार. तब्येत बरी आहे ना तुझी? नाही म्हणजे एकटीच बडबडतेस? विश्वासराव आले आणि माझ्या थांबलेल्या स्वप्नांना पाय फुटले. एवढे जड शब्द वापरू नको, जीभ बाहेर येईल. कधीतरी चांगलं बोला ना. काय वाईट बोललो मी? तुम्हीच म्हणालात ना की विश्वासराव येऊन गेले आणि सगळं टेन्शन गेलं. खरं आहे, काल मस्त झोप लागली. हो, पण तुमच्या घोरण्यानं माझी झोप मोडली. असो, आता मी मार्केटला जाऊन मस्त मासे घेऊन येते. खूप दिवसांनी माझा नवरा नीट जेवणार ना. अरे अरे वा वा, मासे घेऊन जा 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 जा. चला जरा. माझ्या घरात पैसा नाचणार ग बाई नाचणार. नाचणार ग बाई पैसा नाचणार घरात. वा वा, खुश खुश. अरे बापरे, बेल वाजली. संकट तर नाही ना आलं? जाधव, अरे अरे जाधव, ये 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 बाबा ये. बस 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 बस. काय भानगड नाही ना बाबा? भानगड मिटवून आलो. म्हणजे आज वाटवेबाई तिच्या घराजवळ आली. आपल्या सुपारी बहादुरांनी तिचा गळा दाबला आणि गोणीत भरून तिला भरती असलेल्या समुद्रात फेकून टाकली. हळू. शाबास. तिच्या पर्समध्ये त्यांना तिचा बंद पडलेला मोबाईल सापडला. आणि महत्वाचं म्हणजे आपण सही केलेलं पत्र. ओरिजिनल? होय, सापडलं. तिचा मोबाईल पण सिम कार्ड काढून फेकून दिला. आपल्या विरुद्धातला सगळा पुरावा नष्ट झाला. शाबास शाबास. हा, तू दिलेले 15,000 त्यांना दिले. अजून आपल्याला 10 आत्ता देतो रे. बघ दादो, मी म्हणालो ना, विश्वासराव आले आणि सगळी संकट दूर झाली. चल 10,000 लवकर दे. त्या सुपारीवाल्यांना युपीला परत जायचंय. आनंद, अरे एवढी महत्वाची गोष्ट तू मला आत्ता सांगतोस? माई तू शांत हो. ती बातमी खोटी होती. अगं, मी बाप्पांशी बोललो नंतर. वाटवेंची बॉडी सापडली. बापरे, कुठे सापडली? घाबरू नका, मला सगळ्या न्यूज बरोबर कळतात. माझी माणसं बरोबर काम करत असतात. आपण कधी सापडली? आत्ता? पण मला वाटतं तोपर्यंत वामनराव नक्की परत येतील. तुम्हाला खात्री आहे? 100%. पेंडसे त्यांना परत आणतील. पेंडसे? बाय द वे, तुम्हाला एक न्यूज द्यायची होती.